माणसाची सांपत्तिक स्थिती जेव्हा चांगली असते, तेव्हा स्वार्थी लोक कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने त्याच्याशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतात. परंतु माणसाची परिस्थिती बदलली किंवा त्याच्या वाटेला दुःख आली, तेव्हा जे संगत सोडत नाहीत ते खरे मित्र. संकटात मदतीस येणारा मित्र हा खरा मित्र होय. माणूस मोठा झाला की सारे जण तो आपला नातेवाईक असल्याचे सांगत सुटतात. एका नगरीत एक माणूस राजाचे आणि आपले नाते सांगत असे. एकाने विचारले, तुमचे नाते काय आहे? तेव्हा तो म्हणाला, आम्ही पाळलेला कुत्रा आणि राजाने पाळलेला कुत्रा हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. संकटात सुद्धा जो नातेसंबंध ठेवतो तो खरा आपला. भगवान बुद्धांच्या काळात तिलोत्तमा नावाची एक नर्तकी होती. सौंदर्याबद्दल तिची कीर्ती दूरवर पसरलेली होती. दूरवरचे राजे, प्रधान, मंत्रीगण, अमीर, उमराव तिच्याकडे येत. ती आपली नृत्यसेवा त्यांच्यापुढे सादर करीत असे. एकदा भगवान बुद्धांचा तिच्याकडे मुक्काम पडला. नृत्यसेवेद्वारे बुद्धांचे मन रिझवावे असे तिच्या मनात आले. पण बुद्धदेव तिला म्हणाले, मला तुझी सेवा नको. योग्य वेळ आली म्हणजे मीच तुझ्या सेवेसाठी येईन. त्या क्षणी तिलोत्तमेला बुद्धदेवतांचा राग आला. परंतु पुढे तिचे तारुण्य ओसरले. संधिवातामुळे नृत्य करता येईना. तिला असाध्य रोग झाला. तेव्हा कोणीही तिच्याजवळ फिरकेना. सेवेलाही कोणी नाही. अशा वेळी भगवान बुद्ध तिला भेटले. त्यांनी आपल्या स्त्रीभक्तांच्या घरी तिलोत्तमेची व्यवस्था केली. त्या स्त्रियांनी शेवटपर्यंत तिची सेवा केली. बुद्ध देवतांनी दिलेला शब्द पाळला हे तिलोत्तमाच्या लक्षात आले. जगाची रीतही तिला कळली. म्हणून जीवनाचे गहन रहस्य या दोह्यात रहीम सांगतात. कह रहीम संपत्ती सगे बनत बहुत बहुरीत. विपती कसोटी जे कैसे सोई साचे मीत. धन्यवाद.